नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, खत खरेदी करताना दुकानात होणारी गर्दी, खतांचा तुटवडा किंवा लिंक करून दिली जाणारी नको असलेली औषधे, या त्रासाला तुम्ही कधी ना कधीतरी नक्कीच सामोरे गेलेला असाल. पण आता या त्रासातून शेतकऱ्याची कायमची सुटका होणार आहे, कारण केंद्र सरकारने खतांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी एक अत्यंत क्रांतिकारी पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे. आता थेट मोबाईलवरून खत बुक करता येणार आहे. ही नवीन प्रणाली नेमकी काय आहे, खत कसे मिळणार, जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि आपल्या फायद्याचा होणार आहे. मित्रांनो, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, गुजरात आणि आपल्या महाराष्ट्रात या प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या वतीनं ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली, ऑनलाईन फर्टिलायझर बुकिंग सिस्टम विकसित करण्यात आलेलं आहे. सध्या प्रायोगिक तत्वावरती आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे याचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. आता लवकरच राज्यातील आणखीन 2 जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात केली जाणार आहे. हे काम नेमकं कसं करणार, तर शेतकरी बांधवांनो, शासनाच्या ॲग्रिस्टॅग या प्रणालीशी तुमची जमीन आणि तुमची पिके आधीच जोडली गेलेली आहेत. याचा ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून तुम्हाला एक फार्मर ID सुद्धा मिळालेला आहे. आपण सगळ्यांनी त्याबद्दल माहिती सुद्धा घेतलेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी काढलेला सुद्धा आहे. नवीन विकसित होणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या परिसरातील 10 किलोमीटर अंतराच्या आतील खतांची दुकाने दाखवली जातील. तुम्ही घरात बसून तुम्हाला हवे असलेले खत हव्या त्या दुकानात बुक करू शकता. बुकिंग केल्यापासून 3 दिवसाच्या आत तुम्हाला दुकानात जाऊन ते खत घेऊन यायचं आहे. आता या नवीन सुविधेमुळे शेतकरी बांधवांचे मोठे फायदे नेमके कोणते होणार आहेत, तर सगळ्यात पहिला फायदा, काळा बाजाराला लगाम या ठिकाणी लागणार आहे. खतांचा साठा उपलब्ध असूनही नाही म्हणणाऱ्या दुकानदारांना आता या ठिकाणी चोप बसेल. लिंकिंग बंद होईल. खतांसोबत सक्ती केली जाणारी इतर महागडी औषधे किंवा पावडर घेण्याची गरज आपल्याला पडणार नाही. तिसरा फायदा, वेळेची बचत आपली या ठिकाणी होणार आहे. जितके खत बुक केले आहे तितकेच आणि वेळेत शेतकरी बांधवाला या ठिकाणी मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आगामी रब्बी हंगामापासून संपूर्ण महाराष्ट्रात ही ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली लागू केली जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो, सरकारचा हा निर्णय तुम्हाला नेमका कसा वाटला? याच्यामुळे खतांचा काळा बाजार खरोखर थांबेल का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. या योजनेबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. शेतीविषयक अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर अपडेट्स मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.